नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पेन स्टील उत्पादन विस्ताराच्या पर्यावरण जनसुनावणीत JSW कंपनी समर्थकांचा बोलबाला तर विरोधकांचा झाला मुकाला। रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण समजल्या जाणाऱ्या पेणला तिसऱ्या मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून पाहिले जात असतानाच अनेक विघ्न संतोषी मंडळीने गेल्या 20 वर्षात पेण तालुक्यात एकही प्रकल्प येऊ दिला नाही। त्यामुळे रोजगाराच्या शोधात पेण, अलिबाग, रोहा येथील तरुणांना मुंबईच्या उपनगरांकडे धाव घ्यावी लागत आहे। हे आजच्या तरुणांच्या लक्षात आल्याने JSWच्या तिसऱ्या टप्प्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण जनसुनावणीला उपस्थित होते। महत्त्वाची बाब म्हणजे विरोध करणाऱ्यांमध्ये काही मंडळी अशी होती की त्यांना पेणच्या तरुणांशी काही घेणं देणं नाही, फक्त विरोध करायचा आणि स्वतःची टिमकी वाजवायची आणि स्वतःला समाजसेवक म्हणून मिरवायचे। रोजगाराच्या बाबतीत स्थानिक तरुणांवर काय स्थिती येत आहे हे यांना कधीच समजले नाही आणि कधीच समजणार नाही। त्यामुळे पर्यावरण जनसुनावणीसाठी स्थानिक तरुणांनी या समाजसेवकांना चांगलाच धडा शिकवत बोलती बंद केली। एकंदरीत समर्थकांचा बोलबाला होता तर विरोधकांचा मुकाला झाला होता। भविष्यात सुमारे 23,688 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या JSW कंपनीच्या महाकाय धरमतर पोर्ट आणि JSW स्टील उत्पादन प्रकल्पाचा टप्पा क्रमांक 3 प्रस्तावित प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी पर्यावरण होणारे दुष्परिणाम या विषयाची प्रदूषण नियंत्रण मंडळाची जनसुनावणी काल शुक्रवारी पार पडली। या कंपनी प्रकल्प क्षेत्रातील समर्थकांची आणि मोजकेच प्रकल्प विरोधकात तुतुमयमय होत त्यांनी बराच गोंधळ घातला। अखेर गोंधळात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे जनसुनावणी पीठासन अधिकारी तथा प्रदूषण मंडळाचे अधिकारी संजय भोसले यांनी 2 तास चाललेली ही जनसुनावणी संपल्याचे जाहीर करण्यात आल्यावर काही उपस्थित नागरिकांनी आम्हाला बोलू न दिल्याची खंत व्यक्त केली। डोळवी येथील JSW स्टील आणि धरमतर पोर्ट प्रकल्पाचा विस्तार होणार आहे। या विस्तारित प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या वतीने शुक्रवारी पर्यावरण विषयक जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते। 2:30 वाजता धरमतर जेटी वाहनतल येथे ही जनसुनावणी पार पडली। निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या जनसुनावणीला महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजय भोसले, ऋतुजा भालेराव, पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाल, विभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वडखल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल तर दादर सागरी पोलीस ठाण्याचे प्रवीण कुमार ब्राह्मणे आदी लक्ष ठेवून उपस्थित होते। जनसुनावणीच्या सुरुवातीला कंपनीच्या वतीने प्रकल्पाची माहिती देण्यात आली। त्यानंतर उपस्थितांना पर्यावरण विषयक हरकती नोंदवण्यास सांगण्यात आले। मात्र सुनावणीच्या सुरुवातीलाच कंपनीच्या प्रकल्प क्षेत्रातील पेण, अलिबाग येथील सरपंच, ग्रामस्थांनी व सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या दोन्ही प्रकल्पांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले। परंतु संजय जांभळे, अनिल पाटील, नंदा म्हात्रे, अभिमन्यू पाटील यांच्यासारख्यांनी व ज्यांचा या मातीशी तिलमात्र संबंध नसणाऱ्या व तरुण उपाशी राहिले काय, बेरोजगार राहिले काय याबाबत काहीही लेनदेन नसणाऱ्या नीलम गोरे, वैशाली पाटील, उल्का महाजन यांनी देखील कंपनीच्या विस्ताराला विरोध दर्शविला। परंतु विरोधकांची संख्या पाहता समर्थकांपुढे त्यांची डाळ शिजली नाही। अखेर दरवेळेप्रमाणे आमचा आवाज दाबला अशी बोंब केली। परंतु खरं पाहता पीठासन अधिकारी हे विरोधकांपेक्षा समर्थकांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होते। पीठासीन अधिकारी आपली जबाबदारी विसरून प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची नावं घेऊन हरकती मांडण्याची संधी देत होते तर समर्थन करणाऱ्यांना अपमानास्पद मान देत होते। हा खरा विरोधाभास होता। परंतु ही जनसुनावणी तरुणांच्या भविष्याच्या रोजगाराच्या दृष्टीने सुवर्ण संधी असल्याने तरुण वर्गाने कोणत्याही विरोधाचा विचार न करता उत्स्फूर्तपणे कंपनीच्या विस्ताराला पाठिंबा दिला।
जनसुनावणीत ज्या नागरिकांना बोलण्याची संधी मिळाली नाही त्या सर्वांनी सोमवार मंगळवार या 2 दिवसात लेखी स्वरूपात आपल्या हरकती जिल्हाधिकारी कार्यालयात आणून द्याव्यात। त्या सर्व हरकती स्वीकारल्या जातील। उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी असे जाहीर केले। स्थानिकांनी मांडलेले मुद्द्यांच्या आधारावर अहवाल तयार करून पर्यावरण विभागाला पाठवला जाणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले। JSW कंपनीचा धरमतर येथे स्टील प्लांट आणि धरमतर पोर्ट जेट्टी प्रकल्प आहे। या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय कंपनी प्रशासनाने घेतला आहे। यासाठी कंपनी 23,688 कोटींचा गुंतवणूक करणार असून प्रकल्पाच्या उभारणीच्या काळात 6,000 जणांना तर उभारणीनंतर 3,500 जणांना रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। प्रकल्पातील स्टील उत्पादनात 5 MTPM ची वाढ अपेक्षित असून रोजगार सुमारे 10,000 कुशल व अकुशल कामगारांना रोजगाराची निर्मिती होणार आहे। या सर्व अनुकूल बाबींवर स्थानिकांनी कंपनी विस्थापनाला बॅनर पोस्टर स्वतंत्र म्हणणं मांडित स्टील उत्पादन तिसरा टप्पा का हवा आहे याचे विस्तृत विश्लेषण करून पीठासीन अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित केले। एकंदरीत विरोध करणारे ज्या उद्देशाने जनसुनावणीला आले होते त्यांचा विरोध स्थानिकांनी मोडून काढल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते। 2 तास दोन्ही विषयांची जनसुनावणी उरकल्याचे पीठासीन अधिकारी संदेश शिर्के यांनी सांगितले आणि एकदाचा सुटकेचा श्वास टाकला। भविष्यात JSW कंपनीने देखील आपली समाजाप्रती असलेली दायित्व ओळखून स्थानिकांना रोजगाराच्या संधी द्याव्यात, जेणेकरून पेणसह अलिबाग तालुक्याच्या दरडोई उत्पादनात वाढ होईल। तसेच प्रदूषण नियामक मंडळाने घालून दिलेल्या अटींच्या अधीन राहून आपला विस्तार करावा, अन्यथा मदत करणारे तरुण विरोधात जायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत। हेही तेवढे सत्य आहे। तुकोबारायांच्या अभंगवाणीनुसार बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी कर्जा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।